ती मारवाडी का वागरी फागरी बघा त्यांची भाषा बोलतन. आपण बोलायला कशाला लाजतो? कला लाजतो आपण. लाजावू नको. अरे आपण काय बाहेरची उपरी आले हो का? जे उपरी आले ते आपले डोक्यावर बसतन का? तर आपण त्यांना संधी देतो म्हणून. म्हणून भावंद सांगतो आपण आपला अभिमान सोडायचा नाही. आपण आपले पांडेजी सोडायचं नाही. सुभाष पांडेजी पत्रकार, आमचे पत्रकार मित्र सुभाष पांडेजी इथे आल्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानतोय. प्रसिद्धी ही मंडळाला पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे, त्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतात. पांडेजी यांना नम्र विनंती करेल स्टेजवर बसायचं आहे. चला मॅचला सुरुवात. आजच्या दिवसांचा शेवटचा सामना. सूर्यदेव चाललाय घरा. लवकर आपल्याला जायचंय घरा. मग मॅच लवकर लवकर जायला पाहिजे. लवकर लवकर जायला पाहिजे ना. लोक हेमंत दारकोनाथ पाटील इकडे यायचं आहे. हेमंत पाटील सत्कार करायचा आहे. चला नवघर ये. नवघर ये ना भांडूप. नवघऱ्याची फलंदाजी. चांगला फटका मारलेला आहे. बघूया काय होतंय. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतात की बघूया. आणि दुसरी धावेसाठी धावतायत. 2 धावा धावून पूर्ण केल्या भावानी. जाम थकलं असतील भाव आमचं. आत्ता जिंकलेला आणि मॅच नवघरवालं. अविनाश न प्रमोद. मनोहर भांडूपचं मनोहर उर्फ मन्या भाऊ. चला जबरदस्त मॅच. लोकांची काय मजा चालू आहे लोकांची. वा मन्या भाऊचा चंडा. अरे चांगला फटका. अशोक एक धाव घेतलेले. दुसऱ्या धावेसाठी धावतात. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण काय म्हणावं लागेल. आग्रे गेले 40+. काय मजा आहे. काय खेळ आहे. काय खेळ आहे. एवढा जोश एवढा ताकद ही आगरी लोकातच असली. कारण आगरी लोक असे कमजोर माणसं नसतात. ही भले भलेंची वाट लावित आगरी लोक. न तीच लोक आज मैदानावर खेळतात. बॅटची न बॉलची मारामारी करतात. पुढचा बॉल घेऊन येते मनोहर भाऊ. चांगला फटका. या वयात ही लोक अशी खेळतात. तर त्यांच्या जवानपणी अजून काय काय केलं असेल सांगालाच लोकांना. आगरी लोक त्या बाबतीत फक्की हुशार माणसा. आगरी लोक फक्त हुशारी दुसऱ्यांच्या समोर गहाण ठेवा नको भावंदो. आपला समाज कसा पुढे जाईल ते बघा ना. आपले मॅचवर लक्ष द्या. मॅच जिंकली पाहिजे. संघ जिंकला पाहिजे. आपला समाज जिंकला पाहिजे ना. पुढचा चेंडू लॉफ करतोय बघूया. आणि झेलचित होता त्याचा बाद वाचलेले आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. कॅचेस विनिंग द मॅचेस म्हटलं जातं. जर कॅच सोडाल. दोन धावा काढल्या आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 6 धावा झालेल्या आहेत. मनोहर अविनाश. नरेश पाटील यांचा सत्कार करतील आमचे संजय. मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील यांचा सत्कार करतायत संजय. एक धाव. एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 7 धावा होत्या संघाच्या. अप्रतिम खेळ. स्ट्राईकला आहेत तर प्रमोद आणि गोलंदाज आहे तो मनोहर. शेवटचा चेंडू वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. नवघर ए आणि भांडूप. जबरदस्त सामना चालू आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील. नरेश पाटील यांचं धन्यवाद. बॉलिंग टाकतायत आणि एक धाव घेतलेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी धावतात बघा. दुसऱ्यासाठी धावतात आणि अप्रतिम रनिंग द बिटवीन म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाची. आणि पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकातील धाव संख्या होते ती 9. बिनबाद 9 धाव संख्या होते. जबरदस्त असं सामन्याचं आयोजन केले ते जय मल्हार मास्टर्स क्रिकेट संघ खारीगाव. खारीगाव म्हणजे खारकर बोलले तर मानाशी नाव असते त्यांचं खारकर. तर बावंदो आगरी समाजाने असं बरचसं मानकरी ते मानकरी आपण दाखवित नाही. पाणी हेमंत आदेश. अरे पाणी घेऊन जा. पाणी. बालचंद पाटील पाणी घेऊन जायचं लवकर. या मंडळाचं अध्यक्ष बसले स्टेजवर ते बघतन
की आपण जी संस्था चालू केली ती संस्था कशी काय चालले, कुठे वाटचाल करते, काय चालले ते धावमार धावमार न जबरदस्त सामना, जबरदस्त आयोजन. मला वाटतं प्रत्येक मी भगवान पाटीलना विनंती करीन की जिथं जिथं तुमच्या टुर्नामेंट असतील तर मला वाटतं तुमच्या मंडळातर्फे आपण आयोजनाचं पण एक बक्षीस ठेवावं. तर जो संघ आयोजन व्यवस्थित करेल, नीटनेटकं करेल, त्यांना आपण एक काहीतरी छोटंसं बक्षीस ठेवावं, जेणेकरून प्रत्येक गावातून व्यवस्थित आयोजन केलं जाईल आणि त्या आयोजनाकडे प्रत्येकाचं लक्ष राहील. खरोखरच कारण हा समाज, आपला समाज खूप प्रेमळ समाज आहे. आपला समाज फार फार म्हणजे फार अतिथी देवो भव म्हटलं की आपला समाज आला, आगरी समाज आला. आगरी समाज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हा समाज आहे आपल्या. फक्त एकजूट केली नाही या समाजाची, एकजूट करणं गरजेचं आहे. दुसरं षटक घेऊन येतील नंदू सबका बंधू अविनाश. नंदू टू अविनाश. चांगला फटका, पायडल एक धाव घेता आणि झालं, फाटलं होतं आणि 4 धावा, खाजरी निघून गेलेली आहे आणि 4 धावेने संघाची धावसंख्या होती ती 13. अप्रतिम चौकार, अप्रतिम चौकार अविनाश यांचा. आवडराव खराब आहे त्यांचे भिकार तोड म्हणून पिंट्याने निकाला बाजूला ठेल्यामध्ये आहे. नंदू पुढचा चेंडू, लाफ करताय चेंडू आणि अप्रतिम अप्रतिम झेल वाद होतोय अविनाश. द मॅचेस अप्रतिम झेल. प्रमोद बाद होऊन परतोय. त्यांची जागा घेण्यासाठी जातो तो दीपक पाटील. संघ त्यांच्यापेक्षाही आपले आग्रही बांधव फार मोठे आहेत ते नितीन आणि दीपक. नंदू सबका बंधू हॅट्रिकचा चान्स आहे आपल्यासाठी. भांडूपचे नंदू अप्रतिम गोलंदाजी मार्क वर्क. चांगला चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि एका धावे समाधान म्हणावं लागेल. संघाची धाव संख्या होती ती 14. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नंदू पुढचा चेंडू घेऊन येतील. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलेलं नंदूच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लागल्यानंतर 2 विकेट दोन्ही चेंडूवर लगातार घेतल्या. आता 1 धाव घेतलेल्या आहेत. 5वा चेंडू घेऊन येतील नंदू. लेट कट मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटचा काही स्पर्श होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धाव संख्या थांबलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. नंदू यांचा पुढचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पहिल्याच चेंडूवर चौकार लागला असताना नंदू यांनी कमबॅक केलेला आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतात बादशाह मैदानावरती आणि भांडूप या संघाला त्या गोलंदाजी करून आपल्या विजयपथावर नेत आहेत. आणि आपण मारले चेंडू हवेत आहे. चेंडूच्या झेल खाली जातोय, परंतु
झेल काय घेता आला नाही आणि 2 धावा, 2 धावेने संघाचं धावसंख्या होती 16. दुसरं षटक संपतय. 2 चेंडू 2 षटका अखेर संघाची धावसंख्या होती ती 16. 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथावर. तत्पूर्वी हा सामना चालू आहे तो आगरी कोळी लोकांचा सामना चालू आहे. आगरी कोळी म्हणजे जबरदस्त एक व्यक्तिमत्व आगरी लोकांचं. आगरी लोक फार हुशार मेहनती. आपल्या वडील पूर्वजांनी जी संपत्ती कमावलेली आहे. मला तर अभिमान आहे मी आगरी असल्याचा. मी तर परमेश्वराला सांगेल पुढच्या जन्मी जर जन्म दिला तर पुन्हाही आगरी समाजामध्येच द्यावा. कारण हा समाज कोणापुढे आजपर्यंत झुकला नाही, वाकला नाही. दुसऱ्यांना वाकवणारा समाज म्हणजे आगरी समाज. म्हणून मी सांगतो मित्रांनो, आपली आगरी माणं जपा, आपली बायबोली जपा, तरच आपण पुढे जाऊ. आणि पुढचा चेंडू अशोक भांडूप संघाचे आमदार साहेब खेळतात मुंबईचे. जबरदस्त असा फटका आणि लॉफ केला जातोय आणि 4 धावा. अप्रतिम चौकार आणि संघाची धावसंख्या होते ती 20. खरोखरच आमदार साहेबांचं कौतुक करायला लागेल. समाजाचे या टुर्नामेंट तिकडे विधानसभेत चालू असताना ते आपल्या या समाजासाठी टाइम देतात. खरोखरच अभिनंदन करावं लागेल त्यांचं. कारण इतकी मोठी व्यक्ती आणि क्रिकेटचं एवढं वेळ, अशी व्यक्ती फक्त आगरीच असू शकते. जबरदस्त असं व्यक्तिमत्व आमदार साहेब. खरोखरच तुमचा अभिमान आहे आम्हाला, आमच्या समाजाचा अभिमान आहे. आणि तेवढा लॉफ केला जातोय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 22. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती आमदार अशोक पाटील यांनी. जबरदस्त असं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे प्रेमी आहेत ते. आपल्या समाजाचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणावं लागेल त्यांना. खरोखरच क्रिकेटची उत्तम जाणकार माणूस. आणि पुढचा चेंडू लॉफ केला जातोय आणि हा लगा सिक्सर. जबरदस्त असा षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या होती ती 28. काहीच महागडं षटक म्हणावे लागेल. जबरदस्त अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती नितीन यांची. नितीन हे वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळत आहेत आणि संघाला नेऊन ठेवले ते त्यांना 28 धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 4था चेंडू. चेंडू आणि बॅटचा काही स्पर्श होत नाही, कनेक्ट होत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू लॉफ्ट केला जातोय ऑफ साइडला. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली जाते, दुसऱ्यासाठी धावत आहेत बघूया. आणि 2 धावा पूर्ण करत आहेत आणि ओव्हर थ्रो केला जातोय बघूया. तिसरं अप्रतिम क्षेत्ररक्षण होते आणि 3 धावा. 1 धावेच्या 3 धावा काढलेल्या. 3 धावेने संघाची धावसंख्या होते ती 31. शेवटचा चेंडू बाकी आहे. दीपक 31 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. नवघर हे संघ चांगल्या स्थितीत म्हणावं लागेल आणि लॉफ केला जातो. ये लगा सिक्सर. लगा सिक्सर डीजे. काय कॉम्बिनेशन आहे बघा दोघे भावांचं. बळ बघा, दोन्ही बंधू खेळतात. ही समाजाची एकी आहे आपली. असंच जर एक राहिलं तर तुम्हाला कोणीही वाकवू शकत नाही, कोणी नमवू शकत नाही. मी सांगतोय स्टीव्ह आणि मार्कवाचं जे उदाहरण दिलं जातं, पण मी इकडे उदाहरण देतोय तर नितीन आणि दीपक यांचं अप्रतिम फलंदाजी म्हणावी लागेल. काय बोलता? तसंच भांडूप संघामध्ये पण म्हणावं लागेल अप्रतिम. 5 भाऊ 5 पांडव म्हणावं लागेल त्यांना. आगरी समाजाचे 5 पांडव या संघामध्ये खेळतात. खरोखरच अभिनंदनास्पद गोष्ट आहे. नाहीतर आपल्या जे संघ असतात सिलेक्शन कमिटीने कसे निवडले असतील.
5 बंधू खेळतात, अप्रतिम. एकदा सॅल्यूट आहे तुम्हाला 5. आणि दुसरं 5 फलंदाज खेळत असताना फलंदाजी साईड आहेत नितीन आणि दीपक. अप्रतिम फलंदाजी चालू आहे दोघांची. खरोखरच नवघर ये संघाचा कॅप्टन बराच खुश आहे. त्यांच्या चेहऱ्यावरची लाली काही आज उडणार नाही. अप्रतिम लाली त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते. पुढचा चेंडू लॉफ केला जातोय आणि सिक्सर. ये आगरी सिक्सर आहे, ये आगरी सिक्सर आहे. धन्यवाद डीजे. जबरदस्त असा षटकार आणि संघाची धाव संख्या होते ती 44. डबल चौका. 44 धावा झालेल्या आहेत त्या. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला आहे. अप्रतिम फलंदाजी म्हणावी लागेल नितीन यांची. 44. काय म्हणावं लागेल, कोण सांगेल 40+ मास्टर आहेत, 40+ मास्टर आहेत. यांच्या जवानपणीत काय बॅटिंग केली असेल, काय क्रिकेट खेळलं असेल. हा जोश नॉनव्हेजचा आहे. हा जोश आपल्या आखरी समाजाचा आहे. असाच जोश राहिला पाहिजे. पुढचा चेंडू आणि एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. संघाची धाव संख्या झाली ती 45 धावा झाली. शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या आहे 45. 2 बंधू खेळत आहेत, नितीन आणि दीपक. अप्रतिम फलंदाजी दोन्ही बंधूंची. चांगली फलंदाजी चालू आहे दोघांची. खरंच नवघर ये संघासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे ही. आणि 46 धावा झाल्या. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू दीपक आणि नितीन. अप्रतिम फलंदाजी दोघांमार्फत. लॉफ केलाय चेंडू, लॉफ केलाय आणि अप्रतिम झेल म्हणा. कॅचेस विनिंग द मॅचेस. भांडूप संघ सुद्धा काही कमी नाही. 2 बंधू खेळतात, आमच्याकडे 5 बंधू आहेत. खरोखरच अप्रतिम फलंदाजी केलेली आहे ती नितीन यांनी. नितीन हे वैयक्तिक 23 धाव संख्येवर बाद झालेले आहेत. खरोखरच अप्रतिम फलंदाजी नितीन. जबरदस्त अशी फलंदाजी आपल्या संघाला नेऊन ठेवले ते. गजुरा 40 धाव संख्या. आजचा दिवस हा नितीनचाच आहे. नितीनचाच दिवस आहे. नितीन जबरदस्त फलंदाजी. पुढचा चेंडू लॉफ केला जातोय आणि 4 धावा. या 4 धाव संख्येने संघाची धाव संख्या झाली ती 50. नवघर ये कप्तानाच्या चेहऱ्यावरती लाली बघा किती आलेली आहे ती. नक्कीच 51 धावांचं लक्ष ठेवले ते भांडूप संघासाठी. अप्रतिम फलंदाजी म्हणावी लागेल नवघर संघाची. खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. अभिमान खरोखर 4 षटकामध्ये 50 धावा झालेल्या आहेत. 51 धावाचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि नितीन आणि दीपक, स्टीव्ह आणि मार्कवा प्रमाणे दोघांनी फलंदाजी केलेली आहे. जबरदस्त फलंदाजी. नितीन यांनी 23 आणि दीपक यांनी 13 धावसंख्या देऊन आपल्या संघाला पुढे नेलेलं आहे. खरोखरच 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते. अप्रतिम फलंदाजी नवघर ये संघ. बघूया 51 धावांचं लक्ष भांडूप असंघ कसा पेळवतोय ते. आगरी कोळी सांस्कृतिक मंडळ यांच्या अंतर्गत खेळणारा खारीगाव जय मल्हार क्रिकेट मास्टर्स संघ. खरोखरच खूप सुंदर आयोजन आहे. हे आयोजन करत असताना त्यांना ज्या व्यक्तींनी आर्थिक मदत केली त्या सर्वांचे धन्यवाद. मित्रांनो, आपल्या आगरी कोळी समाजाची ज्या स्पर्धा आहेत त्यांना खरोखरच असं योगदान दिलं पाहिजे. ह्याच्यामुळे आपला समाज एकत्र येतो, समाज बांधव एकत्र येतो. सगळ्यांनी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्या समाजाचं नाव पुढे नेलं पाहिजे. तुम्हाला माहिती नसेल, आमच्या उमरमान गावात आगरी महोत्सव भरवला जातो. आगरी महोत्सव म्हणजे काय माहितीये का? जवळजवळ सगळंच जुन्या वस्तू पहिल्यापासनं, ज्या वस्तू तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत काही बघितल्या नसतील अशा वस्तूचं प्रदर्शन पण केलं जातं. भव्य मिरवणूक काढली जाते ना. ती मिरवणूक बघताना एवढी मजा येते ना.
पारंपरिक वेश केला जातोय. मला तर वाटतं पूर्ण आगरी समाजाने असं अधिवेशन भरवायला पाहिजे. आगरी अधिवेशन असं भरावायला पाहिजे जेणेकरून सगळ्या गावागावातून लोक येतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील. तर चला फलंदाज पाठवा. सामना चालू करायचा आहे. वारा चालू आहे ना रे, वाऱ्यावर कॉल जातील. वाऱ्यावर दादा ही काय दादा भांडूप संघाचे बालानं दिलीप उतरले नात 51 धावा दिले त्यानं कराला. काय करतन बघूयात. र बाला काहीतरी कर र. बाला बाला स्ट्राईक नॉन स्ट्राईक. नवघर ये संघ खरं खरंच नवघर कडे अप्रतिम गोलंदाजीचा बादशाह बघितलं. गोडदेव आणि नवघर दोन्ही गावातले जे गोलंदाज आहेत अप्रतिम गोलंदाजी आहे त्यांची. स्ट्राईकला आहे तो बाला आणि गोलंदाज आहे तो नागेश. एक्कावन्न धावांचं लक्ष दिले ते भांडुपला. नवघर ये गोलंदाजीसाठी नागेश वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतील. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील या बादशाह मैदानावर. चला लवकर चालू करा. सूर्यदेव घरा जावाची तयारी नाही. चला आपण पण घरा जाणार आणि मॅचला सुरुवात करतोय. पंचांचा आमचा इशारा आलेला आहे. नागेश गोलंदाजी तयार. गोलंदाजी करण्यासाठी ना बाला खेळण्यासाठी तयार. बाला चेंडूना बॅटचा काय स्पर्श होत नाही. काय गोलंदाजी टाकली नागेशाने. डॉट बॉलने सुरुवात झाली. नागेश एक जबरदस्त गोलंदाज आणि बाला अफलातून फलंदाज. आगरी समाजाचे फलंदाज आणि गोलंदाज हे बॅट आणि क्रिकेटचा सामना चालला. लॉफ केलाय चेंडू हवेत आहे. चेंडू बघूया झेल होतं की नाही. अप्रतिम झेल. पहिले मूर आवाज होतो. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद. पहिला मोरा बाद होतोय बाला यांच्या रूपानं. पहिला झटका लागतोय भांडूप संघाला. त्यांची जागा घेण्यासाठी रघुनाथ एक जबरदस्त फलंदाज रघुनाथ. नागेश नवघर हे संघाचा नागेश अप्रतिम गोलंदाज. आजच्या दिवसातील शेवटचा सामना चालू आहे. बघूया उद्याच्या सामन्यासाठी कोणाला तिकीट भेटतंय ते. 51 धावांचं लक्ष ठेवले ते नवघर ये संघानं. नागेश यांचा पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वैयक्तिक षटकातला आणि चांगला फटका मारण्याच्या नादे 1 धाव घेतलेले. अप्रतिम फटका मारलेला. 1 धाव घेतलेला. दुसऱ्या धावीसाठी धावत आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत धावून. 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 2. दिलीप आपलं खातं खोलतोय 2 धाव संख्येने आणि संघाला नेऊन ठेवतात 2 धाव संख्येवरती. नागेश एक गोलंदाज नवघर हे संघाचा वैयक्तिक पहिल्या षटकातील संघाच्या पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय. ओ अप्रतिम कनेक्ट केलाय बॉल. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये आहे. 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या होते ती 4. 4 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू झाले त्यांनी 4 धावा. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष ठेवलंय ते नवघर हे संघानं. भांडूप संघ जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन करतोय.
नवीन नवीन शॉट खेळतोय. एक धाव घेतलेली आहे, दुसरे धाव घेतात की नाही. तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकाच धावेवर समाधान मानावलं. संघाची धावसंख्या होती ती 5. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील नागेश. रघुनाथ यांना. रघुनाथ एक जबरदस्त असं फलंदाज. नागेश गोलंदाजी मार्कवरून 22 मैदानावर चाललेला हा शेवटचा सामना आजच्या दिवसातील. क्षेत्ररक्षात थोडासा बदल होतोय. रघुनाथ मैदानावर आहे, खेळतोय फलंदाजीसाठी आणि त्यांना सामोरे जातील नागेश. नागेश गोलंदाजी मार्कवरती. नागेश शेवटचा चेंडू घेऊन येतील रघुनाथ यांना. रघुनाथ एक जबरदस्त फलंदाज भांडूप संघाचे. चढवलं 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 7. पहिला षटका अखेर संघाची धावसंख्या होती ती 7. एक गडी बाद 7. सामना फक्त 4 षटकांचा राहील. 18 बॉल आणि 44 धावा पाहिजेत. 18 बॉल आणि 44 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत त्या भांडूप संघासाठी. नवघर हे संघाने अप्रतिम दोन्ही बंधूंनी फलंदाजी केली. नितीन आणि दीपक यांनी. नितीन हे वैयक्तिक 23 धावसंख्या करून बाद झालेत आणि नितीन हे वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळत होते. दीपक 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 आणि दिलीप. गोलंदाजी मार्क दीपक. जबरदस्त गोलंदाजी दीपक यांची सुद्धा. लाभ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, बघूया झेल बाद होते की नाही. आणि झेल काय भेटत नाही. जीवदान दिलं जात आहे आणि 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 8. स्ट्राईक वर आले रघुनाथ. जर भांडूप संघाला जिंकायचं तर थोडेसे हाणामारीचे षटक हाताळावं लागेल. जिंकण्यासाठी त्यांना 4 षटकामध्ये 51 धावेची गरज आहे. संघाची धावसंख्या झाली ती 8. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दीपक वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतील रघुनाथ यांना. रघुनाथ टू दीपक. लॉब केला जात. चेंडू चांगला तटावलेला चेंडू. ओके, 1 धाव गेली जातात. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकाच धावेवर समाधान मानावं. क्रॅम्प आलेला आहे मला वाटतं पायामध्ये त्यांच्या. स्प्रे घेऊन जावं. क्रॅम्प आलेला आहे. थोडासा क्रॅम्प आलेला आहे. दुखापत झालेली आहे मैदानामध्ये. तत्पूर्वी सामना चालू आहे तो नवघर ये आणि भांडूप ये संघ. क्रॅम्प आलेला पायाला त्यांच्या. चला सामना चालू करायचा आहे. चल बॅट लागली पाहायला. चला मॅचला सुरुवात करा. रन झाला. संघाची धाव संख्या झाली ती 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. दीपक यांचं दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतील दीपक. दुसऱ्या चेंडातील तिसरा चेंडू घेऊन येतील दिलीप. स्ट्राईक वरती आहेत. दिलीप आणि रघुनाथ.
आपल्या संघाला कितपर्यंत नेऊन ठेवतात. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते नवघर संघानं. नवघर संघाने जबरदस्त अशी फलंदाजी केली ते नितीन आणि दीपक यांनी. दीपक पुढचा चेंडू घेऊन येतील. चेंडू लॉफ करण्याच्या नादात चेंडू आणि बॅटचा काही स्पर्श होत आणि चेंडू जातो निर्धाव. धाव संख्येत कुठलाही बदल होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या होते 3-9. पुढचा चेंडू दीपक यांचा. चेंडू बॅटचा स्पर्श नाही अंगाला लागून जातोय चेंडू. धाव संख्या होती ती 10. 10 धाव संख्या होते. रघुनाथ स्ट्राईक वरती आहेत. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील नागेश. दीपक 14 बॉल आणि 40 रनची आवश्यकता आहे ती भांडूप संघाला. पुढचा चेंडू लॉफ केलाय चेंडू. एक धाव घेतलेले बघा. दुसऱ्या आता अप्रतिम क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावासाठी धावत आहे. दुसरी धाव सुद्धा चोरून काढलेली आहे आणि 2 धाव संख्येवर समाधान मानावं लागेल. अशाने धाव संख्या होते ती 12. रघुनाथ स्ट्राईक अप्रतिम फलंदाज भांडूप संघाचा. उद्या सकाळी ठीक 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती, सकाळी 9ला पहिला सामना सुरू होईल. अप्रतिम कॅचेस विनिंग द मॅचेस. नवघर जबरदस्त कॅच, जबरदस्त आणि चांगला मोरा बाद होतोय. कमान टीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. संघाची धावसंख्या होती ती 13 धावसंख्येवर बाद होऊन परतत आहे तो नितीन. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रा षटक. चला नितीन गोलंदाजी मार्कवर आणि चेंडू बॅट कड घेऊन जातोय. डिक्लेशन झोन मध्ये जातोय चेंडू आणि 2 धावा. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 15 धावा होतात. दिलीप
दिलीप वैयक्तिक 8 धावसंख्येवर खेळत आहे. आपल्या संघाला विजयी पथावर नेण्याचं धाडस करत आहेत. पुढचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चेंडू आणि बॅटची कड घेऊन जाते, परत घोषांकी क्षेत्राकडे जातो आणि 2 धावा. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 17. 17 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. चला लवकर चला. काहीशी संत फलंदाजी चालू आहे. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष ठेवले ते नवघर संघानं भांडूप संघासाठी. मनोहर काय दिलीप नितीन यांचा पुढचा चेंडू लॉफ केलाय चेंडू आणि हे लगा सिक्सर. लगा 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 सिक्सर. आगरी षटकार. संघाची धावसंख्या होती ती 23. धन्यवाद विजय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत षटकातील. या तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. लॉफ केलाय चेंडू, हवेत आहे चेंडू आणि चौकार. लगा 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 चौकार. कमांड डिझे. संघाची धावसंख्या नेऊन ठेवतो 27 धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष ठेवलंय ते नवघर संघानं. 7 चेंडूमध्ये 24 धावा. 7 चेंडूमध्ये 24 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी भांडूप संघासाठी. 24 धावा पाहिजे 7 चेंडूमध्ये. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करताना तेवढा चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढतोय. 1 धाव घेतलेली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागत आहे आणि संघाची धावसंख्या होते ती 28. 28 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. तेवीस 6 चेंडू म्हणजे 23 धावांची आवश्यकता आहे ती भांडूप संघासाठी. 6-23 बघूया भांडूप संघ आपल्या संघाला कितपर्यंत मजल मारून देतो. गोलंदाजी मार्फत काय दिलीप नवघरे संघाचे कप्तान. चेहऱ्यावरची लाली त्यांच्या आज जाणारच नाहीये. दिलीपचा सामना करतील दिलीप. दिलीप वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा आणि शेवटचं षटक घेऊन येतील. लॉफ करतोय चेंडू. चेंडू हवेत आहे आणि या 4 धावा. लगा 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 चौकार. कमान डिझे.
आलेले सर्व संघांचे कर्णधार व त्यांचे सहकारी यांचे हार्दिक अभिनंदन. उपविजेता संघ भांडूप संघ